तर आज आपण करणार आहोत छान अशी शेवळ्याची खीर। तर येथे मी घेतले आहेत मँगो फ्लेवरच्या शेवळ्या। मध्ये मी पोस्ट केला होता तो व्हिडिओ होता दुकानच्या विकत ज्या मिळतात शेवळ्या त्याचा होता। आता इथे मी घेतले आहेत मँगो फ्लेवरच्या शेवळ्या। मध्ये मी शेवळ्याची खीर केली होती, त्याची तुम्ही रेसिपी मागितली होती, तर त्या मँगो फ्लेवरच्या होत्या, म्हटलं तीही दाखवावी। येथे मी पातेल्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतलं। स्टीलचं पातेलं असल्यामुळे ते लगेचच गरम होतं। तर त्याच्यामध्ये मँगो फ्लेवरच्या शेवळ्याही घालून घेतल्या। त्या व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। जास्त खरपूस भाजायच्या नाहीत, कारण त्याचा मँगोचा फ्लेवर जो असतो तो जास्त भाजल्याने कमी होतो। त्यामुळे मी तर हलक्या हलक्या शेवळ्या भाजून घेतलेल्या आहेत। बघा, अशा थोड्याशाच भाजून घ्यायच्या। आता मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतले। तुम्ही बघू शकता ते मी अशा हलक्या हलक्या शेवळ्या भाजून घेतल्या आहेत। तुपामध्ये छान असं भाजलं की त्याचा फ्लेवरही छान येतो। आता हे बदाम आणि काजू घेतले त्याच्यामध्ये घालण्यासाठी, ते अशा प्रकारे मी चॉप करून घेतलेले आहेत। एकसारखे चॉप करून घेतले की ती छानही शिजतात। आता त्याच पातेल्यामध्ये आपल्याला 1 पातेलं पाणी घालून घ्यायचं आहे। त्याच्यापेक्षा अगदी छोट्याच प्रमाणाचं पातेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं। आता त्या पाण्यामध्ये आपल्याला हे चिरलेले बदाम काजू सगळे घालून घ्यायचे आहेत। येथे मी याच्यामध्ये वेलची घालणार आहे। येथे मी घेतलेले आहे 2 वेलची। तर त्याची आपल्याला करायची आहे पूड। ही पूड त्याच्यामध्ये घालून घ्यायची, म्हणजे हे सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित असं शिजेल। तर येथे बघू शकता मी छान असं वेलची पूड बदाम घातलेले आहेत। त्याच्यामध्ये मी 1 ते 1.5 वाटी साखर घालणार आहे। तुम्हाला जर जास्त गोड हवे असेल किंवा याच्यापेक्षाही कमी असेल तर तुम्ही कमी जास्त साखर घालू शकता। याच्यामध्ये साखर घातली की असं छान असं हलवत राहायचं, जेणेकरून साखर विरघळेल। आता याच्यामध्ये घट्टपणा येण्यासाठी मी घेतलेले आहेत 4 ते 5 पार्लेचे बिस्किट। आता ते मी घेतले आहेत एका वाटीमध्ये। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी दूध। तुम्ही बघू शकता ही शेवळ्याची खीर अगदी 1 वाटी दुधात बनून जाईल। याच्यामध्ये मी 1 वाटी दूध घेतलं होतं, अर्धी वाटी दूध बिस्किट भिजण्यासाठी घालून दिलं, आणि हे आहे उरलेलं अर्धी वाटी दूध। तर हे बिस्किट आपल्याला छान असे एकजीव करून घ्यायचे आहेत। येथे बघू शकता तुम्ही पाणी थोडंसं उकळलं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत भाजलेल्या शेवळ्या। शेवळ्या घातल्या की आणखी थोडं त्याला उकळू द्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ते बिस्किटांचं मिश्रण। येथे बघा छान असं शेवळ्याचं पाणी असं उकळलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते बिस्किटाचं मिश्रण। याला परत एकदा छान असं स्मॅश करून घ्यायचं, का तर याच्यामधल्या गाठी आपल्याला छान अशा फोडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपली खीर अशी छान एकजीव होईल। तर इथे बघा खूप छान उकळी फुटली आहे। मी आता त्याच्यामध्ये घातलं ते बिस्किटांचं मिश्रण। घातल्यावरती त्याला थोडंसं हलवलं, जेणेकरून त्याच्यामध्ये काही गाठी असतील तर त्या राहणार नाहीत। आता जे आपलं अर्धी वाटी दूध शिल्लक राहिलं होतं तेही आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं। बघा अजून खीर शिजायची आहे, तरीही त्याच्यामध्ये थोडासा घट्टपणा जाणवत आहे। थोड्याशाच अगदी शेवळ्यामध्ये आणि 1 वाटी दुधामध्येच ही खीर बनून जाते, आणि ही खीर तुम्हाला खव्यापेक्षाही छान, म्हणजे खवा घातल्यासारखी सेम लागते। तर 1 वाटी दुधात ही एकदम छान अशी बनून जाणारी खीर आहे। जर तुमच्याकडे जेव्हा दूध अवेलेबल नसेल पण तुमचा खीर खायचा मूड असेल, त्या दिवशी तुम्ही ही खीर नक्की ट्राय करू शकता। बघा किती छान ह्याला घट्टपणा आलेला आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही खीर केली तर खीर कोणी खायला नाही म्हणणारच नाही, आणि शेवळ्यात मँगो फ्लेवर असल्यामुळे ही खीर अगदी छान लागते। येथे मी काढून घेतलं आहे एका वाटीमध्ये। तरी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवीन नवीन रेसिपी जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर काय आवडते ते कमेंट करा, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन। भेटू पुढच्या व्लॉगमध्ये।